केलं तरच ते हे करू माध्यमातून काय सांगाल? नाही एवढंच की आपण संघटनेने म्हणजे नाही का आपले बैलगाडी मालक असतील चालक असतील थोडीफार आपण सगळ्यांनी जरी 500-500 रुपयाची जरी मदत केली किंवा काय कोणाला 100 रुपयापासून जर केलं तर एक त्याचं कुटुंब परत चालू होईल पुढचा उपचारासाठी त्यांना हे केलेलं आहे. पण सगळ्यांनी माझं असं म्हणणं आहे की सगळ्यांनी थोडी थोडी मदत करा जेणेकरून आपल्यातलाच एक व्यक्ती येतो आणि थोडं हे होईल मदत होईल त्यांना पण. मित्रांनो, आपण आहोत आत्ता सध्या लोणंद येथे एका खाजगी रुग्णालयामध्ये. आपण पाहत असतो की बैलगाडीच्या मैदानावरती करे मंडप डेकोरेटर हे नाव तुम्ही ऐकून असाल. तर आज एक मैदान झालं, त्या मैदानामध्ये मंडप कोसळून एक अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये जे आपले करे मंडप डेकोरेटरचे ओनर आहेत अमोल करे, अपघातामध्ये त्यांना दुखापत झालेली आहे आणि त्यांचे बंधू आपल्या समवेत आहेत. तर काय सांगाल दादा, काय आता स्थिती काय? बऱ्याच जणांचे फोन आले आणि तुम्ही पण म्हणाला की आम्हाला स्थिती सांगायची. काय झालं आता, काय झालं? पेशंट शिफ्ट करायचे बारामतीला. काय सांगितलं डॉक्टरांनी? तुम्ही मगाशी बऱ्याच तपासण्या केल्या, थोडे सिरियस सांगितले. बरोबर. काय काय झाले? पूर्ण पायाचे फ्रॅक्चर झालेले तर ज्याचा आपला आता कुठं दाखल करणार आहे त्याला तुम्ही? बारामती हॉस्पिटल. बारामती हॉस्पिटल दाखल करणार आहे? गावडेंच्या तिथं उपचार घेणार आहे. तर आता काय आव्हान करताल ह्या मुलाखतीच्या माध्यमातून? मदत करावी. मित्रांनो, अतिशय सर्वसामान्य गरीब कुटुंब आहे. बारामती तालुक्यातील पळशी गावातलं हे कुटुंब आहे. मी यांच्या घरी पण जाऊन आलेलो आहे. अतिशय म्हणजे नाजूक परिस्थिती ह्यांची. सढळ हाताने मदत करा. आपण त्यांचे बंधू सुहास खरे आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्याचे सचिव विलास पैलवान यांचे नंबर हेडलाईनमध्ये देणार आहोत. त्या नंबरवरती आर्थिक मदत करा. फोनपे गुगल पे नंबर देण्यात आलेले आहेत. अतिशय बिकट परिस्थिती आहे. धन्यवाद मित्रांनो.